आज या 256 वायू विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता असे शेतकरी संघटनेचे नेते प्रमोदजी जाधव केसुर्डी यांनी 256 वायू विधानसभेचे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अरुणादेवी शशिकांत पिसाळ यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आज आपण त्यांच्याशी त्यांचं मनोगत जाणून घेऊयात की त्यांनी पाठिंबा देण्यामागचं नक्की कारण काय बोलतात। नमस्कार, मी प्रमोद विठ्ठल जाधव, अपक्ष उमेदवार वाई विधानसभा मतदारसंघ। मी आज या ठिकाणी सर्व तालुक्यातील वाई मतदारसंघातील मतदारांना विनंती करतो की आज आपल्या या मतदारसंघामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या पहिल्यांदाच्या इतिहासामध्ये महिला उमेदवार म्हणून या तालुक्याला उमेदवारी दिलेले आहे। त्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याबद्दल मी तालुक्याच्या वतीनं महिला उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आणि तालुक्याच्या अडचणी सोडवण्यासाठी माझा पाठिंबा या अरुणादेवी पिसाळ यांना जाहीर करत आहे। आणि हा पाठिंबा जाहीर करण्यामागचा उद्देश असाच आहे की आजपर्यंत 15 वर्षे या तालुक्याला जो आमदार लाभला त्या आमदाराने मंत्रालयामध्ये आपल्या तालुक्याचा एकही प्रश्न मंत्रालयात मांडला नाही। गावडेवाडी उपसा सिंचन, वाघोशी उपसा सिंचन, शेखमेरडी उपसा सिंचन आणि नीरा देवघर कॅनॉल याबाबत तोंडातून एक वाक्यही मंत्रालयात कधी काढलं नाही। बलकवडीच्या कॅनॉलला पोटपाट नाही। मग आमदार कशासाठी पाहिजे? या आमदारांनी एकही विकासाचं काम केलं नाही। या मतदारसंघामध्ये माननीय मदनदादा भोसले यांनी MIDC आणली आणि मदनदादा भोसले ह्या आमदारांचे कट्टर विरोधक असताना ज्या आमदारांनी मदनदादांनी या ठिकाणी MIDC आणली त्या MIDC मध्ये ह्या आमदारांनी राष्ट्रवादीच्या मकरंदाबा पाटील यांनी यांचे घरातील पुतणे भाऊ या सगळ्यांना फक्त या MIDC ठेकेदारी घेण्यासाठी या ठिकाणी आमदारकीचा वापर केला। या खंडाळा तालुक्यातील सर्व तरुण युवकांचा रोजगार स्वतःच्या घरात घेतला। त्यामुळं हा आमदार आमच्या तालुक्याला नकोय। हा स्वतःची घरं भरणारा आमदार या तालुक्याला 15 वर्ष लाभला। याच घरात 10 वर्षे त्यांच्या वडिलांना खासदारकी शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिली। आता परत त्यांच्याच एक दुसऱ्या मुलाला जिल्हा बँकेचं चेअरमन पद दिलं, परत खासदारकी राज्यसभेवर दिली। जवळजवळ एकूण 21 पदे या घरात देऊन सुद्धा या घराला फक्त घर भरण्यासाठी राजकारण पाहिजे। या मतदारसंघात याला कुठलंही देणं नाही। वाई तालुका पर्यंत बघताय महाबळेश्वर मध्ये 1200 मिलीमीटर पाऊस पडतो। आजही अर्धा वाई तालुका दुष्काळी पाण्यापासून वंचित आहे आणि आजही खंडाळा तालुका नीरा देवघर आणि धोंबलकवडीच्या पाण्यापासून वंचित आहे। या सगळ्या गोष्टीला कधीही आमदारांना वाचा फोडली नाही। मांढरदेव रस्ता होऊ नये म्हणून प्रयत्न केलेल्या आमदाराला हा आमदार आमच्या तालुक्याला या मतदारसंघाला नको। तरी यासाठी सगळ्या मतदारसंघातील मतदारांना मी विनंती करतो की मी अपक्ष उमेदवार 11व्या क्रमांकाचा उमेदवार म्हणून उभा होतो। मी आज या सावित्रीच्या लेकीला आणि शरद पवारांच्या चिन्हावर तुतारी चिन्हावर उभा राहिलेला अरुणादेवी पिसाळ यांना माझा जाहीर पाठिंबा खंडाळ्याच्या वतीने करतो। आणि सर्व मतदारांना मी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर खंडाळा तालुक्यातील सर्व तरुण मतदारांना महिला मतदारांना विनंती करतो की या आपल्या उमेदवारांना तुतारीच्या चिन्हावर भरघोस मतदान करावं आणि त्यांना विजयी करावं। त्यातच आपल्या तालुक्याचं हित आहे, कारण हे सर्वसामान्यांच्या राजकारणासाठी काम करणार आहेत। कारण का त्यांचे सासरे मदन आप्पा पिसाळ कैलासवासी मंत्री होते या तालुक्याचे। त्यांनी धोंबलकवडीचं काम पूर्ण केलं, त्यांनी नीरा देवघरचं काम पूर्ण केलं, पण त्या पाण्याचं पुढं कुठलंच काम या आमदारांनी 15 वर्षात केलं नाही। म्हणून या अरुणादेवी पिसाळ यांना भरघोस मतदान द्यावं अशी मी विनंती करतो। धन्यवाद।